नमस्कार, मी प्रियंका गोरड साम संजीवनी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मूळव्याधीचा हॅपी एंडिंग या विषयावरती। मूळव्याध हा आजार आजकाल कुणालाही होऊ लागलेला आहे। अगदी 4 वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणालाही हा आजार होऊ लागलेला आहे। मात्र या आजारातून बाहेर कसं पडायचं, डॉक्टरांकडे जाण्याची भीती वाटत असते, काही वेळेला लाज देखील वाटत असते महिलांमध्ये प्रामुख्याने, की कसं डॉक्टरांना जाऊन सांगू की मला हा त्रास होतोय। मात्र या सगळ्या गोष्टी मनी बाळगण्याची काही गरज नाहीये, कारण हा आजार जर का आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या शरीरावरती मोठा परिणाम होऊ शकतो आणि वाईट परिणाम महत्त्वाने होऊ शकतो। त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करण्याची काही गरज नाही आणि याच आजाराविषयी जाणून देण्यासाठी, या आजाराविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुधीर उदामले सर। आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। अतिशय महत्त्वाचा विषय आहे, काही समज आहेत, काही गैरसमज आहेत आणि या सगळ्याच प्रश्नांची आज उत्तर आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचीच आहेत। मात्र त्यापूर्वी सरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर सुधीर उदामले हे अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे इथून सरांनी BMS ची डिग्री घेतलेली आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन सरांनी नाशिक मधून केलेलं आहे। सर वेदामृत डे केअर पाइल्स अँड रिसर्च सेंटरचे MD आहे, त्याचप्रमाणे ते गेली 12 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। सरांनी 5000 पेक्षा जास्त रुग्णांना या आजारातून बाहेर काढलेलं आहे। मूळव्याध झाल्यानंतर नेमक्या कोणत्या समस्या येतात हे प्रत्येक रुग्णाला माहितीच आहे, मात्र त्यावेळेला डॉक्टरांनी अनेक रुग्णांना या समस्येतून बाहेर काढलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे सरांनी मिश्र उपचार पद्धतीनं मूळव्याध आणि फिस्तुलावरती उपचार केलेला आहे। आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर जरूर फोन करा। त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022-6684-3333। सर, खरं तर इंट्रोडक्शन वाचून दाखवत असताना मी म्हटलं होतं की सरांनी अनेक रुग्णांना यातून बाहेर काढलेलं आहे। मिश्र उपचार पद्धत ही तुमच्यातली स्पेशालिटी आहे, तर याच पद्धतीबद्दल जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल। राईट। कसं आहे, कुठल्याही आजारासाठी कुठल्याही एका शास्त्रामध्ये पूर्णतः उपचार उपलब्ध नाहीयेत। प्रत्येक शास्त्राच्या काही ना काही लिमिटेशन्स असतात। त्याच्यामुळे एखादा आजार बरा करताना जे ज्या शास्त्रातलं बेस्ट आहे ते वापरणं आणि रुग्णाला लवकरात लवकर बरं करणं। उदाहरणादाखल आयुर्वेदात अशी काही औषधं आहेत की जे तुरंत ब्लिडिंग थांबवतात। काही आहाराविषयीचं ज्ञान जे आहे ते आयुर्वेदातून खूप स्पष्टपणे आपल्याला माहिती पडतं, कारण हा 5000 वर्ष जुना आयुर्वेद आहे। त्याच पद्धतीने होमिओपॅथीतली कॅलेंडुला सारखी औषधं आहेत जी जखम भरायला खूप चांगली मदत करतात। आधुनिक तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये आपण बायोफिजिक्सचा वापर करून पेशंटला लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर काढू शकतो। लेझर तंत्रज्ञान आहे, योगशास्त्रातली काही आसनं आहेत, आहारशास्त्र आहे। या सगळ्यांचा सुयोग संगम साधून पेशंटला लवकरात लवकर वेदनामुक्त करणं म्हणजेच यशस्वी एकत्र चिकित्सा पद्धती आपण त्याला म्हणू, मिश्र यशस्वी चिकित्सा पद्धती। नक्की सर, मूळव्याध म्हटल्यानंतर अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं। सर, मूळव्याधीतून बाहेर येण्यासाठी रुग्णांनी देखील कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत आणि सुरुवातच म्हणजे जेव्हा होते मूळव्याधीची त्यावेळेलाच डॉक्टरांकडे जाणं हे किती योग्य आहे हे देखील प्रेक्षकांना सर सांगा। राईट। कसं आहे की जनमानसामध्ये एक प्रकारची बरेचसे मिसअंडरस्टँडिंग आहेत की त्या ठिकाणी काही झालं, दुखलं, खुपलं, ब्लिडिंग झाली, खाज झाली की मला मूळव्याध झाला असा समज होतो। परंतु त्या 3 इंचाच्या जागेमध्ये मूळव्याध म्हणजे पाईल्स असू शकतं, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतं, पॉलिप असू शकतं, प्रुरायटस ॲनिजा त्वचेचा आजार आहे, काही संसर्गजन्य आजार असू शकतात। त्याच पद्धतीने काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज वॉर्ड्स असू शकतात, प्रोलॅप्स म्हणजे गुदभ्रंश असू शकतं। एवढे सगळे प्रॉब्लेम्स तिथे असू शकतात। मग नक्की त्याला झालंय काय हे जर समजून घ्यायचं असेल तर केवळ वाचून किंवा गुगल करून कळणार नाहीये। तर त्यासाठी प्रत्यक्षात ती जागा तपासली गेली पाहिजे। केवळ नाडी बघून किंवा केवळ गेस करून तुम्हाला त्याचं जजमेंट घेता येत नाही। त्यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाणं, त्यासाठीच आपल्याकडे जनरली जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपण त्यांना कॅमेरामध्ये तपासलं जातं आणि ते स्क्रीनमध्ये त्यालाही दिसतं आणि डॉक्टरांनाही समजतं। याची ट्रीटमेंट करताना सगळ्यात महत्वाचं असतं निदान, आणि निदान झाल्यानंतर त्याची ॲक्युरेट ट्रीटमेंट चालू होते। आता फॉर एक्झाम्पल एखाद्याला ब्लिडिंग झालं तर ब्लिडिंग हे लक्षण फिशरमध्ये पण जाणवतं आणि मूळव्याधीमध्ये पण जाणवतं। फिस्टुलामध्ये सुद्धा रक्तपुय मिश्रित स्त्राव येत असतात। मग नक्की आपल्याला झालेला त्रास हा कशामुळे ह्याचं निदान प्रथमतः करणं गरजेचं आहे। नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा लक्षणांस्वरूप मार्केटमध्ये किंवा पेपरमध्ये वाचून किंवा डायरेक्ट काउंटरवरून औषधं घेतली जातात की ज्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही। मूळव्याध हा जो विषय आहे, आपण पहिलं मूळव्याधीवरती बोलूया की आता मूळव्याध म्हणजे काय। तर जसं गुदद्वारातील अंतत्वचा रक्तपुंजकांसकट बाहेर येणं आणि बलूनिंग सारखं किंवा एखाद्या फुग्यासारखं मांस बाहेर येणं, लटकणं किंवा आतल्या साईडला असणं, त्याला मूळव्याध असं म्हटलं जातं किंवा पाईल्स आपण त्याला म्हणू।
आता मूळव्याधीचे प्रकार पडतात, त्याच्यामध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 हे त्याच्या आकारमानानुसार त्याचे प्रकार पडतात. आपल्याला नक्की कुठल्या प्रकारचे पाईल्स आहेत हे सुद्धा डॉक्टर्स तपासून सांगू शकतात. सुरुवातीला ग्रेड 1, ग्रेड 2 चे पाईल्स औषधांनी बरे होतात, परंतु आपल्याला औषधाने बरे होणारे पाईल्स आहेत की ज्याच्यामध्ये औषधांचा उपयोग होणार नाही असे पाईल्स आहेत. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये जनरली औषधांचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला नक्की झालंय काय हे पहिल्यांदा रुग्णाने तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि मग तो आजार औषधांनी बरा होणार आहे का, याला काही सर्जिकल इन्व्हेन्शन करावं लागणार आहे. येणाऱ्या रुग्णांना फक्त 2 प्रश्न असतात की मला हा जो त्रास आहे तो काहीही त्रास न होता जाईल का आणि परमनंटली जाईल का, असे 2 मुख्य प्रश्न रुग्णांच्या मनामध्ये असतात. ह्या दोघांच्याही प्रश्नांचं उत्तर हे त्याचं निदान झाल्यावरच होणार आहे. त्याच्यावर प्रथमतः रुग्णाने निदानाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही आता मूळव्याधाचे प्रकार सांगितलेत, फर्स्ट स्टेज असेल ते लास्ट स्टेज पर्यंत, 4थ्या डिग्रीपर्यंत. मात्र सर, मूळव्याध जो आहे तो नेमका कुणाला होऊ शकतो? राईट, जसं तू सांगितलंस मगाशीच की अगदी बालांपासून श्रेष्ठांपर्यंत कोणालाही होऊ शकतो, ते खरं आहे. त्याच पद्धतीने गर्भिणी आपल्याकडे त्यांना मूळव्याधीचा त्रास बऱ्यापैकी होतो. IT सेक्टरमध्ये 8-8 तास बसून काम करणाऱ्या लोकांना होतं, बॉयलर्स जवळ काम करणाऱ्या लोकांना होऊ शकतो. त्याच पद्धतीने ज्यांच्या आहारामध्ये मांसाहार जास्त आहे किंवा जास्त तिखट चमचमीत खाण्याचा प्रघात आहे त्या लोकांना होऊ शकतो. ज्यांचं नाईट ड्युटी, शिफ्ट ड्युटीजमध्ये जी लोक काम करतात त्यांना होतं. बस कंडक्टर, ड्रायव्हर्स, पोलीस खातं, ह्या लोकांचं जे लाईफस्टाईल आहे ते बरंचसं डिस्टर्ब्ड असतं आणि त्याच्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांना मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीने ॲनिमिया असणाऱ्या लोकांना, ज्यांचा आहार खूप कमी आहे, किंवा IBS नावाचा एक आजार आहे ज्याला आपण ग्रहणी म्हणू, पोटाचे विकार आहेत की ज्याच्यामध्ये आव पडणं, वारंवार जावंसं वाटणं, पोट डब्ब होणं, अशा लोकांना जोर करून कुंथण्याची आणि प्रवाहन करण्याच्या पद्धतींमुळे त्यांना मूळव्याध होण्याची शक्यता जास्तीत जास्त बळावते. नक्कीच सर, आणि याच्यावरती उपचार करत असताना वेदनारहित सूत्रबंधन चिकित्सा जी आहे त्याचा फायदा होऊ शकतो का, आणि ही जी चिकित्सा आहे ती आयुर्वेदानुसार आहे का मग? राईट, बघ, आयुर्वेद हे 5000 वर्ष जुनं शास्त्र आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या टाइम टेस्टेड आहेत. त्यात आपण आधुनिक शास्त्राची जोड दिल्यामुळे आता हे पेनलेस पद्धतीने आपल्याला बरं करता येतं. मी जसं मगाशी म्हणालो की पेशंटचे 2च प्रश्न असतात की बाबा मला ठीक आहे, हा त्रास आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे औषधाने बरा होऊ शकेल का. प्रथम प्राधान्य औषधांचं असतं. ग्रेड 2 पर्यंत औषधात प्रयत्न केला जातो, पण जेव्हा त्याच्याही पलीकडे आजार बऱ्याच वेळा आपल्याकडे अंगावर सहन करण्याची पद्धत आहे, जेव्हा ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 आणि ग्रेड 4 कोलॅप्स मध्ये जातं तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की बाबा आम्हाला काही त्रास झाला नाही पाहिजे आणि वापस झालं नाही पाहिजे आणि हा परमनंट उपचार असला पाहिजे. माझ्या रिंगचा कंट्रोल जाता कामा नये, मला जखम होता कामा नये. मग ही जी काही त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत ह्या सगळ्या आपल्याला ह्या सूत्रबंधनाने कंप्लीट करता येतात. उदाहरणादाखल आता तुम्ही जसं स्क्रीनमध्ये बघताय की एक दुर्बीण आतमध्ये टाकली जाते आणि त्याची मुळं जी आहेत ती 6 ते 7 सेंटीमीटर आतमध्ये शोधली जातात. ती शोधून ती बांधली जातात. ती बांधल्यामुळे काय होतं की त्याचा इन्फ्लो बंद होतो आणि इन्फ्लो बंद झाल्यामुळे ते इमिडिएट श्रिंक होतात. आणि अशी साधारणपणे प्रत्येकामध्ये 6 ते 12 अशी मुळं असतात ज्याला आम्ही हिमोरॉइडल सप्लाय म्हणतो, त्याच्या ब्रांचेस असतात. त्या सगळ्या शोधल्या जातात आणि त्या सगळ्या बंद केल्या जातात. त्याच्यामुळे हे पाईल्स पुन्हा होत नाहीत. उदाहरणादाखल एखाद्या झाडाला आपण फांदी तोडली तर ती 1 वर्षात उद्भवणार आहे, त्याला पुन्हा पालवी फुटणार आहे, पण त्याच्या मुळांनाच जर पाणी मिळू दिलं नाही तर त्याला न कापता ते सुकून जाणार आहे. तसंच ह्या मूळव्याधीच्या बाबतीमध्ये त्याची मुळं बंद केली जातात, त्याच्यावर ते आपोआप श्रिंक व्हायला सुरुवात होते. आता ह्या सगळ्या पद्धतीमध्ये बघा बरं, कुठे जखम झाली आहे का, कुठे कापाकापी करावी लागली आहे का, कुठे रिंगला धक्का लागलाय का, काहीच नाही. तर त्याच्यामुळे, आणि ज्या ठिकाणी हे काम केलं जातं ना तिथे नर्वस सप्लाय खूप कमी असतो, म्हणजे पेन वाहून नेणाऱ्या ज्या नसा असतात त्या खूप कमी असतात, त्याच्यामुळे त्याच्यात पेनच होत नाही आणि पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी कामालाही हजर राहू शकतो. ही पद्धत जी आहे ही फक्त मूळव्याधीसाठी आहे, ही फिशरसाठी नाही, फिस्टुलासाठी नाही. आणि एखाद्या मूळव्याधीची मुळं बांधणं ही कन्सेप्टच मुळात आयुर्वेदाचं आहे, म्हणजे त्याच्यात आयुर्वेदाचंच फावतं असं म्हणायला काय हरकत नाही. आता याच्यात आम्ही आणखीन एक रिसर्च केलेला आहे की मुळं बांधल्यानंतर जो बल्जवाला भाग आहे ना त्याच्यावरती जसं स्क्रीनमध्ये दाखवलंय एक प्रतिसारणीय क्षार लावला जातो आणि हा प्रतिसारणीय क्षार लावल्यामुळे जे साठलेलं रक्त असतं ते सुद्धा श्रिंक होतं, त्याचं हिमोकोॲग्युलेशन होतं आणि तिथे फायब्रोसिस इंडक्शन होतं. मुळव्याध म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की अंतत्वचेचं ती खाली येते, अंतत्वचेसकट खाली येते ती, ज्याला आपण म्युकोझल प्रोलॅप्स म्हणतो. ते फायब्रोसिस झाल्यामुळे ते श्रिंकेज होतं आणि त्या ठिकाणी ते परमनंटली बरं होतं.
त्याच्यामुळे मूळव्याधीवरती आपल्याला परमनंटली उपचार करता येतो आणि ते ह्या सूत्रबंधनाने शक्य झालं आहे. नक्कीच सर, आता तुम्ही सांगितलं की सूत्रबंधनाने हे शक्य झालेलं आहे, मात्र ही जी पद्धत आहे ती फक्त आणि फक्त आपण मूळव्याधीसाठी वापरू शकतो. मात्र पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होतो की मूळव्याधीच्या कुठल्या स्टेजसाठी ही पद्धत महत्वाची आहे, उपयोगाची आहे? राईट, मी मगाशी जसं सांगितलं ग्रेड 2 पर्यंत औषधी उपचार असतो. मात्र जसं ग्रेड 3 आहे किंवा ग्रेड 4 आहे, या पद्धतीने जेव्हा ते एवढा पुढे जातात पायीस, ग्रेड 3 म्हणजे काय की मूळव्याधीचं मांस बाहेर येतं, हाताने ढकलावं लागतं किंवा बऱ्याच वेळा स्ट्रेन केल्यानंतर ते बाहेर येतं आणि आपोआप आतमध्ये जातं. ह्या स्टेज पर्यंत एकदा का मूळव्याध आली तर त्याला ह्या पद्धतीचा वापर करायला लागतो. आता बऱ्याच वेळा मार्केटमध्ये इतरही पद्धत आहेत. आता तसं पाहायला गेलं तर आपल्या दवाखान्यामध्ये म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये जगातल्या अद्ययावत सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. म्हणजे वाफ्ट पासून, स्टेपलर पासून, अगदी सगळ्या क्षारसूत्रापर्यंत सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे. परंतु कशासाठी काय वापरायचं आणि कुठे काय उपयोगी पडणार आहे हे मात्र डॉक्टरांना ठरवावं लागतं. आता उदाहरणादाखल स्टेपलर्समध्ये कसं सगळ्याच्या सगळं अख्खं एक मशीन टाकलं जातं आणि आतला मांसाचा तुकडा काढला जातो. परंतु हे फक्त सर्कमफरन्शियल प्रोलॅप्स स्पाईसमध्ये जास्त उपयोगी पडतं. बऱ्याच वेळा पेशंट येताना प्रेझेंटेशन असं असतं की एकच मूळव्याध खूप मोठा आहे, एकाच साईडचा मूळव्याध खूप मोठा आहे. तर अशा वेळेस जसं म्हणतात ना की उंदीर साफ करायचं म्हणून अख्खा घरातलं फर्निचर बाहेर काढायची गरज नाही. सो फॉर एक्झाम्पल जे वाढलेलं आहे त्याच्यावरच काम करा की जेणेकरून पेशंटला, रुग्णाला काही त्रास होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं मास्क काढण्याची वगैरे गरज नाही, की ज्याच्यामुळे मिनिमल इन्व्हेसिव्ह आपल्याला मेथड्स वापरता येतात. बरोबर. आणि नक्कीच कुठलाही पेशंट असेल, ऑपरेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टींची भीती ही प्रत्येकालाच वाटत असते. सर, मगाशी उल्लेख केला तुम्ही फिशरचा आणि फिस्तुलाचा. मात्र सुरुवात मी फिशर पासून करते, कारण ज्या वेदना मूळव्याधामध्ये होतात त्याच वेदना फिशरमध्ये होत असतात. मात्र त्याला मूळव्याध आपण नाही म्हणू शकत, ती एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर ती कन्सेप्ट नेमकी काय आहे? राईट. तर फिशर म्हणजे काय की गुदद्वाराच्या आतली अंतत्वचा फाटणे. मग कडक शीमुळे, जुलाबामुळे, बऱ्याच वेळ स्टँडिंगमुळे, ह्या सगळ्या गोष्टी, अॅनिमियामुळे, रक्त कमी असल्यामुळे सुद्धा ती अंतत्वचा फाटू शकते. म्हणजे ज्या आजारात रुग्ण धावत धावत डॉक्टरांकडे जातो, ज्याच्यात प्रचंड पेन असतं, ते म्हणजे फिशर. आता फिशर कसं आहे की झालं की ते नवीन असताना औषधांनी बरं होतं, पण ते जसं जुनाट होत जातं तसं तसं बाहेर स्किन टॅग यायला लागतो आणि बऱ्याच वेळा हे स्किन टॅग खूप मोठे होईपर्यंत लोक सहन करतात. एकदा का हा फिशर इन्फेक्ट झाला, ह्याच्यात जर इन्फेक्शन शीचा किंवा अन्नाचा कण अडकला तर तिथे स्वेलिंग येते आणि मग पेशंटला बसायलाही येत नाही. जनरली ह्याच्यामध्ये सकाळी टट्टीला जाताना जळजळ होणे, आग होणे, कधी ऑकेजनल ब्लिडिंग होणे, असं ऑन ऑफ मेथडने असतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा हे पेशंट अंगावरती सहन करत जातो. पण जर त्याच्यात इन्फेक्शन झालं तर त्याला लेझरने, आपल्याला डायोड लेझरचा वापर करून बरं करता येतं. आता ह्याच्यासाठी सुद्धा तुझं असं म्हणणं असेल सर हे पण पेनलेस करता येतं का? तर निश्चितच 95% पर्यंत पेन ह्याचं कमी करता येतं. पूर्वीच्या काही जी कन्व्हेन्शनल मेथड होती त्याच्यापेक्षा आम्ही नवीन एक रोटेशनल फ्लॅप पद्धत ज्याला म्हणतो की ती जी जखम असते, काही लेझरद्वारे पहिल्यांदा आतले जे स्पिंक्टर्स मसल्स असतात त्याला आम्ही लूज करतो. बेसिकली काही फायबर जेवढे आपल्याला हवेत तेवढे कट केले जातात आणि त्याच्यावरती आतली अंतत्वचा रोटेशनल पद्धतीने चढवली जाते. त्याच्यामुळे याच्यात जखमच राहत नाही आणि त्याच्यामुळे पेशंटला पेन नसतं. जसं एखाद्याला खूप थंडी वारा लागत असेल आणि त्याने अंगावर पांघरून जर घेतलं तर थंड वारा लागणार नाहीये. त्याच पद्धतीने त्या जखमेवरती ती त्वचा चढवली गेल्यामुळे सकाळी शी येताना ती त्याला जखमेला घासत नाही, त्याच्यामुळे पेन नसतं. पण आपल्याला ह्याच्यामध्ये 95% पर्यंत पेन कमी करता येतं. थोडंफार तर आपल्याला त्याच्यात पेन असतं आणि ते 6-7 दिवसानंतर ते कमी होऊन जातं. फक्त शी करताना थोडंसं पेन, जळजळ होऊ शकते, परंतु नंतर त्याचा तसा काही त्रास नसतो. त्याच्यामुळे फिशर जेव्हा इन्फेक्ट झाला असेल तर त्याच्यातून पुढे फिस्टुला निर्माण होतो. म्हणून फिशर योग्य वेळेस त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. तुझा दुसरा प्रश्न की बाबा फिस्टुला म्हणजे काय? तर फिस्टुला हा वेगळा आजार आहे. म्हणजे फिशर, आता जसं आपण मूळव्याध डिस्कस केलं, फिशर डिस्कस केलं, फिस्टुला हा जरा वेगळा प्रकार आहे. भगंदर ज्याला मराठीत आपण म्हणू, की शत्रूलाही होऊ नये असा कुठला आजार असेल तर तो फिस्टुला. पण फिस्टुला म्हणजे नक्की काय? तर गुदद्वाराच्या अवतीभवती कुठेतरी पुळी येते आणि त्या पुळीतून पस, लसिका स्त्राव, रक्तस्त्राव अशा प्रकारचं काहीतरी स्त्राव बाहेर येत राहतो. कधी स्वेलिंग येतं, कधी ते फुगतं. जेव्हा जेव्हा त्याच्यात पस भरतो तेव्हा तेव्हा ते दुखायला लागतं. आता ह्याच्यात गंमत बघा, एक गुदद्वाराच्या आतमध्ये होल आहे आणि एक गुदद्वाराच्या बाहेर होल आहे. एक प्रकारचा ट्रॅक्ट आहे. हा ट्रॅक सिंपल स्ट्रेट असू शकतो किंवा त्या मल्टिपल ब्रांचेस असू शकतात. म्हणजे साधा आणि कॉम्प्लिकेटेड असे दोन प्रकार याच्यामध्ये होतात. जसं मी स्क्रीनमध्ये दाखवलंय की त्याचा सरळ मार्ग असू शकतो किंवा त्याला मल्टिपल ब्रांचेस पडू शकतात, कॉम्प्लिकेटेड असू शकतं. नक्की हा फिस्टुला कसा आहे त्याच्यावरून त्याला उपचार पद्धत काय करायची हे ठरतं.
इथे मात्र मी सांगू इच्छितो सर्व प्रेक्षकांना की फिस्टुला औषधांनी बरा होत नाही. त्याच्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाया घालू नका, ह्याच्यावरती औषधं ट्राय करत बसू नका. जर फिस्टुला झाला असेल, जर तो सिंपल असेल तर साध्या उपचारांनी बरे होतात, छोट्या प्रोसिजर्सने ते बरे होतात. पण जेव्हा ते कॉम्प्लिकेटेड होतात बऱ्याच वेळा आपल्याकडे ते सहन केले जातात, कारण जोपर्यंत त्याच्यात काही इन्फेक्शन असतं तेव्हा पेन असतं, ते निघून गेलं की पेशंटला आराम होतो. पण आतमध्ये कॅव्हिटीज मध्ये बरेचसे त्याचे ब्रांचेस फुटून नंतर तो कॉम्प्लिकेटेड होतो. मग तो सुप्रास्फिंक्टरिक होऊ शकतो, ट्रान्सफिंक्टरिक होऊ शकतो किंवा हॉर्शू फिस्टुला होऊ शकतो. मग ज्या पद्धतीचा फिस्टुला त्या पद्धतीने त्याला ट्रीट करावं लागतं. नक्कीच. आणि ह्याची उपचार पद्धती कशा पद्धतीची असते हे सर तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचंच आहे. मात्र साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. आई वाढत्या मैत्रीसाठी चला 2 गोड करूया. आता प्रत्येक 10 रुपयांच्या डेअरी मिल्क सोबत 15% एक्स्ट्रा. मौसम बदलते ही खांसी बार बार आ जाती है. इसका कारण सिर्फ बदलता मौसम नहीं, बढ़ता पोल्यूशन भी. ऐसे में लीजिए 100% आयुर्वेदिक मुल्तानी कुका कॉफ सिरप, जो खांसी पर करे तुरंत असर, ताकि बदलते मौसम के साथ आप न बदले. Feels like a lot more. The new Caviar Cadbury Dairy Milk Silk. Your favorite silk now at a lower price. काय गुडघे दुखतायत, अंग दुखतंय, सांधेदुखीने बेजार झालायत? आता चिंता सोडा. डॉक्टर जैन निर्मित गुणकारी औषध वात संधिवाताच्या व्याधीवर हमखास उपाय. डॉक्टर जैन यांचं वात. संपर्क करा 9594072020. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे मूळव्याधीचा हॅपी एंडिंग या विषयावरती. सर फिस्टुलावरती आपण आलो होतो. फिस्टुला म्हणजे काय तर तुम्ही सांगितलं, मात्र त्याच्यावरची उपचार पद्धती मग कशा पद्धतीची आहे? राईट. कसं आहे की जसा फिस्टुला तसे त्याचे उपचार. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की काही सिंपल फिस्टुले असतात, प्लेन फिस्टुले असतात, ह्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा साध्या कॉटरीने सुद्धा आपल्याला कट करून ते क्लीन करावे लागतात. बेसिकली ह्याच्यामध्ये कसं असतं, 2 गोष्टींचं खूप महत्वाची काळजी इथे घ्यावी लागते. ह्याच्यामध्ये हे सगळं ट्रीट करत असताना, फिस्टुला ट्रीट करत असताना त्याच्या आतमध्ये जे होल असतं ना, ते होल बंद करणं खूप महत्वाचं. आणि ज्या 2 गुदवळ्या असतात की ज्याच्यामुळे आकुंचन प्रसारण करण्याचं जे काम हे आपली गुदद्वार करत असतं, त्याला प्रिझर्व करणं, म्हणजे ते कुठेही कट झालं नाही पाहिजे. नाहीतर काय होतं की ते जर कट झाले ह्याला ट्रीट करण्याच्या भानगडीत तर कंट्रोल जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून फिस्टुलाचा उपचार करायचा असतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं, मार्केटमध्ये खूप साऱ्या अगदी पेनलेस, अगदी लेझर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, परंतु बऱ्याच वेळा फिस्टुलाच्या बाबतीमध्ये कॉम्बिनेशन ऑफ थेरपीचा वापर केला जातो. कुठली एक पद्धत आपल्याला वापरता येत नाही, कारण की कधी कधी जर स्पिंटर इन्व्हॉल्ड असतील तर क्षारसूत्राचा सुद्धा आम्ही वापर करतो, कोरिंग मेथडचा वापर करतो, कधी कधी लेझरचाही वापर. जसं मी एक फिलॅक नावाची एक टेक्निक असते ह्या फिस्टुलाला बरं करण्यासाठी, त्याचं मी इथे अॅनिमेशन सुद्धा आणलेलं आहे, ते बघ. त्याच्यामध्ये ना पहिल्यांदा जे ऍब्सेस ड्रेन झाल्यानंतर, इन्फेक्टेड टिश्यू काढल्यानंतर क्षारसूत्र त्याच्यात टाकलं जातं. ते साधारणपणे एक 10 ते 15 दिवस ठेवल्यानंतर आतलं होल पहिल्यांदा बंद केलं जातं. ते बंद करण्यासाठी एक विशिष्ट टेक्निकद्वारे ते स्टिचेस घेतले जातात आणि नंतर त्या ट्रॅकमध्ये लेझरचे शॉट्स दिले जातात आणि लेझर टाकून तो पूर्ण ट्रॅक श्रिंक केला जातो. ह्या पद्धतीमध्ये कुठेही जखम होत नाही. परंतु ही पद्धत आपल्याला सगळ्या फिस्टुलामध्ये नाही वापरता येत. ज्या फिस्टुलामध्ये स्ट्रेट ट्रॅक्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये इन्फेक्शनचं प्रमाण खूप कमी आहे, अशा ज्याच्यामध्ये कॅव्हिटीज मोठ्या नाहीत, अशामध्ये आपल्याला ही फिलॅक मेथड वापरता येते, की जी ज्याच्यामध्ये लेझरचाही वापर आहे, क्षारसूत्राचाही वापर आहे आणि क्युरेटिंग मेथड्स पण वापरल्या गेलेल्या आहेत. परंतु जेव्हा कॉम्प्लिकेटेड फिस्टुला असतो तेव्हा 2 किंवा 3 पद्धतीचं आपल्याला एकत्रीकरण करावं लागतं. फिस्टुला हा तसा अवघड विषय आहे, कारण थोडा गुगली विषय आहे. कधी तो सिंपल प्रेझेंट, म्हणजे मी म्हणालो ना की प्रत्येक पेशंटची अॅनाटॉमी ही डिफर करत असते. मग आपल्याकडे सीलर मेथड्स पण आहेत काही, जसं मूळव्याधीमध्ये सुद्धा आपण सिलिंग मेथड्स पण वापरतो, ज्याला वेगवेगळ्या नावाने सध्या मार्केटमध्ये प्रचलित केलं जात आहे. परंतु यशाचं जे मुख्य गमक आहे ना, हे रुग्णाला जाणून घेणं, म्हणजे व्याधी ट्रीट करताना तो रुग्णागणिक ट्रीट करावा लागतो.
म्हणजे एक जनरलाइज तुम्ही स्टडी असतो तुमचा, पण त्याच्यानंतर तिथे अनुभवच खूप महत्वाचं काम करतं की प्रत्येकाची अॅनाटॉमी सुद्धा देवाने सारखी बनवली नाहीये. अगदी. काही लोकांचं गुदद्वार खूप आतल्या साईडला आहे, खूप लोकांचं खूप बाहेर आहे. स्त्रियांचं शरीर थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं गेलंय. प्रत्येकाचे टिश्यू, प्रत्येकाची स्किन, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे कोणाला कुठली पद्धत वापरून तो आजार पूर्णपणे आणि मुळापासून नष्ट करता येईल हे ऑन टेबलच ठरवावं लागतं. पण एक जनरल जसं ठरवण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपण ते निर्णय घेऊ शकतो. आता जसं मी स्क्रीनमध्ये सांगितलंय की मूळव्याधीसाठी आता रेडिओ फ्रिक्वेन्सी सुद्धा आम्ही वापरतो. रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा जखम होत नाही. आता ही खरं म्हणजे ट्रीटमेंट फिस्टुलासाठी नसून मूळव्याधीसाठी आहे. पण त्याचा प्रोब आतमध्ये टाकला जातो, मूळव्याधीवरती डाग दिले जातात थोडक्यात, की जेणेकरून ती मूळव्याध पूर्णपणे श्रिंक होते, याच्यात कुठेही जखम होत नाही. याच ठिकाणी आपल्याला काही सीलर्स अवेलेबल आहेत की जे तिथे त्याची मुळं अशी दाबून तिथे कुठेही जखम न करतात त्याचं श्रिंकेज केलं जातं. ती सुद्धा पद्धत वापरता येते. पण सगळ्या मूळव्याधींना शक्य आहे का? हे नाही. हे काही मूळव्याधींना काय, सिलेक्शन ऑफ द पेशंट अँड सिलेक्शन ऑफ द ट्रीटमेंट, ह्या दोन गोष्टींचा एक अभ्यास असतो आणि तो पूर्ण होतो पेशंट ओपीडी मध्ये आल्यावरती. आणि त्याच्यानंतर त्याची प्लॅन ऑफ ट्रीटमेंट ठरते. हे सगळं करत असताना म्हणजे हा सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाचा विचार हा असतो की हा आजार पुन्हा नाही झाला पाहिजे. फिस्टुलाच्या बाबतीत बराच वेळ आम्हाला जखम करावी लागते. तर जखम करण्याचे कारण असं असतं की आम्हाला ड्रेसिंग नंतर त्याचं खूप, कारण इन्फेक्टेड टिश्यू असतात ते निघणं खूप गरजेचं असतं. केवळ पेनलेस किंवा केवळ वुंडलेस असं म्हणून प्रत्येक वेळी चालत नाही. तर मग अशा वेळेस काय होतं की ते यश जे आहे ना ते ऑपरेशनच्या सर्जरीला 50% आणि नंतरची ड्रेसिंग ह्याला 50% असं लागतं. परंतु तो आजार मुळापासून जातो हेही तितकंच खरं आहे. म्हणजे अगदी फिस्टुलामध्ये आपल्याला 98% पर्यंत रिझल्ट देता येतात. सो त्यामध्ये पेशंटचं पथ्य, त्याचे बाकीच्या भौतिक गोष्टी जसं डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, पेशंट पथ्याने राहतोय का, ड्रेसिंग व्यवस्थित करतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. परंतु फिस्टुलामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की खूप साऱ्या पद्धती अवेलेबल आहे. वाफ नावाची एक पद्धत आहे की ज्याच्याद्वारे व्हिडिओद्वारे आम्ही प्रत्यक्ष त्या ट्रॅकमध्ये जातो आणि लेझरने ती जाळत जाळत वरती येतो. लिफ्ट नावाची टेक्निक आहे. 2 रिंगच्या वळींच्या मध्ये आम्ही एक छोटासा कट घेतलो, आतमधला ट्रॅक बाहेर, जसं ट्युबॅक्टॉमी करतात तसं आतली पूर्ण ती ट्रॅक बाहेर काढला जातो, तो कट केला जातो, दोन्ही एंड बंद केले जातात आणि सोडून दिलं जातं वापस. याच्यातही जखम होत नाही. कोरिंग मेथड आहे ज्याच्यामध्ये कोर करून, अगदी कोरून ट्रॅक काढणं ज्याला म्हणतात ते केलं जातं. त्याच पद्धतीने वाफ नावाची मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे पद्धत आहे. क्षारसूत्र आहे, प्रतिसारणी एक क्षार आहे. अशा खूप साऱ्या मेथड्स आहेत. परंतु प्रत्येक पेशंटनुसार आणि त्या फिस्टुलाच्या स्वरूपानुसार त्याला ठरतं की कुठली पद्धत वापरायची. पण ऍट द एंड आपल्याला ते युद्ध जिंकायचं असतं. मेडिकल फील्डमध्ये दुसरा चान्स नसतो. सो फिस्टुला कुठल्याही पद्धतीने करा की जेणेकरून त्याला तो वापस होणार नाही. नक्कीच. सरांनी अनेक पद्धती आपल्याला सांगितल्या. काही पद्धती अशा देखील होत्या ज्या वेदनारहित पद्धती होत्या, मात्र त्या कधीही करता येतील. तर तुम्ही जर का तुम्हाला हा आजार झालेला आहे हे अगदी लक्षात आल्या जर का डॉक्टरांकडे गेलात, डॉक्टरांकडे जाऊन या सगळ्या प्रकाराची विचारणा केलीत की नेमका काय आजार झालेला आहे, तर या वेदनारहित पद्धतींचा आपण वापर करू शकतो, नाही का? नक्कीच असे अनेक रुग्ण जे आहेत ते सरांनी देखील या आजारातून बाहेर काढलेला आहे. त्या रुग्णांना आणि असाच अनुभव आपण आता एक पाहूयात. मालेगावहून आलोय. मी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहे. साधारणतः 4 महिन्यापूर्वी मला हा फिस्टुलाचा त्रास अतिशय भयंकर असा सुरू झाला. ज्यावेळी माझं वजन कमी झालं, माझी भूक कमी झाली, जेवण कमी झालं आणि असा वेदनादायक आजार माझा कधी दुरुस्त होईल असं मला वाटे नव्हतं. त्यावेळी दूरदर्शनवर मी वेदामृत हॉस्पिटलबद्दल एक जाहिरात बघितली आणि त्यानंतर मी ठाण्यात येण्याचा निर्णय घेतला. आल्यानंतर डॉक्टरांना भेटलो, चर्चा केली. त्यांनी मला दिलासा दिला की यातून तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. मला त्या ऑपरेशनची खूपच भीती होती, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला ट्रीट केलं. 15 दिवस मी जवळपास उपचार त्यांच्याकडे घेतले. तसा मला पहिल्याच दिवशी त्यांनी घरी सोडलं, डिस्चार्ज दिला. पण मुंबईत असल्यामुळे मी साधारणतः 15 दिवस मुंबईत त्यांच्या घरी राहिलो आणि त्याचा मला अतिशय फायदा झाला. आज मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही फिस्टुलाचा. एकदमच सगळ्या पद्धतीने माझा आजार हा दुरुस्त झालेला आहे.
खूप छान असा अनुभव सर आता आपण पाहिलाच. प्रत्येक रुग्णाला असं डॉक्टरांकडे गेल्या गेल्या असं असतं की मला नेमकं काय झालेलं आहे आणि मी या आजारातून कधी बाहेर पडेल. तर असे प्रश्न तुम्हाला देखील अनेक रुग्ण विचारत असतील ना सर? राईट. मी मगाशी म्हणालो ना की प्रत्येक पेशंटचं एवढंच अपेक्षा असते की पहिल्यांदा औषधाने बरं होतं एकतर बघा, आणि जरी काही करायची वेळ आली तरी हा पुन्हा होणार नाही ना, मला पथ्य किती पाळावं लागेल. बरं का असतं की मूळव्याधीचे जे रुग्ण आहेत की जे आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा जो फ्लो आहे, तर त्याच्यामध्ये इमोशनल फॅक्टर हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा इमोशनल व्यक्तींना त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात, इमोशन्समुळे त्यांचं खाणं-पिण्याच्या टायमिंग्स बदललेले असतात, चटर खाणं, या सगळ्या गोष्टी बिघडल्यामुळे सुद्धा कुठेतरी जाऊन मूळव्याध होण्याला कारणीभूत असतात. शिवाय तो आहे अवघड जागेचं दुखणं, म्हणजे सांगवतही नाही आणि सोसवतही नाही, आणि बऱ्याच वेळा सोसला जातो आपल्याकडे. आणि मग अशा अवस्थेमध्ये काय होतं की पेशंट थोडंसं इमोशनल फॅक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. मग आपण बोलायचं कसं, आपण कसं सांगायचं, किंवा मग एक प्रकारचं त्यांचा एक न्यूनगंड स्वतःजवळ असतो. परंतु जर तुम्हाला मूळव्याध झाली असेल तर डॉक्टरांना दाखवायला लाजू नका. पहिल्यांदा तपासून घ्या काय झालंय, आणि मग त्याचं निदान झाल्यानंतर त्याचे ट्रीटमेंट त्या पद्धतीची बरोबर आहे का हे सुद्धा तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे. कारण डॉक्टर निवडणं आणि त्याची उपचार निवडणं हे सगळं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. माझा आजार बरा होईल का, आणि त्याला कॉन्फिडंट येतो म्हणजे आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्याला त्याच्या आहाराविषयीच्या बऱ्याचशा कल्पना असतात की बाबा हे खाल्ल्याने असं होतंय का. तर आता मूळव्याधीतला असा कुठला आजार राहिला नाहीये किंवा अॅनोरेक्टल डिसीज मध्ये असा कुठला आजार राहिला नाही की जो बरा होत नाही. 2005 नंतर ह्या शास्त्रामध्ये सिनारिओ कम्प्लिटली चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक आजार, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे येणारे रुग्ण असंही म्हणतात की सर ये लाइलाज बीमारी है, इसको आप ठीक कर पाओगे क्या. तर असं काही नाहीये, हे सगळे भ्रम आहेत जे अगोदर होते, परंतु आता सगळ्या प्रकारचे आजार ह्याच्यातले बरे करता येतात. त्याच्यामुळे अगदी कॅन्सर पर्यंत सुद्धा आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडता येतं. बऱ्याच वेळा काही पेशंट आजूबाजूला काही इन्सिडेंट्स पाहतात आणि घाबरून विचारतात की सर आम्हाला कॅन्सर तर नाहीये ना, किंवा काही मोठा आजार तर नाही ना, गाठ तर नाही ना कशाची. तर लक्षात घ्या, असं लगेच ठरवता येत नसतं. प्रथमतः त्याच्या काही तपासण्या असतात, अनुवंशिक काही हिस्ट्री एका बघावी लागते, त्याच पद्धतीने काही ब्लड टेस्ट असतात, काही बायोप्सीज असतात, त्याच्यानंतर ते ठरतं. त्याच्या उगाच कोणी घाबरवलं म्हणून घाबरू नका. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या आजाराला इलाज आहेत. सगळेच आजार अगदी ऑपरेशन करावं लागतं असंही नाही, खूप सारा खर्च लागतो असंही नाही. आता ह्या सगळ्या अम्ब्युलेटरी प्रोसेस झाल्या, त्याच्यामुळे खर्च बराचसा कमी करता आलेला आहे आपल्याला, आणि हॉस्पिटल स्टे सुद्धा लागत नाही ह्यासाठी. त्याच्यामुळे पेशंटने अगदी कुठल्याही पद्धतीने घाबरू नये. सगळ्यात महत्वाचं, ह्या आजाराबद्दल स्वतःची भीती काढून टाका. अगदीच आलं का लक्षात. आणि पहिलं निदान करा, कारण बऱ्याच वेळा मी पाहतो की औषधं घेतली जातात मूळव्याधीची, निघतं फिशर. बऱ्याच वेळा औषधं घेतली जातात फिशरची, निघतं फिस्टुला. बरोबर. बऱ्याच वेळा मूळव्याध म्हणून म्हटलं जातं, पण अख्खं गुदभ्रंश असतं, म्हणजे गुदद्वारच बाहेर येत असतं. तर अशा वेळेस म्हणजे जाना था जापान पहुंच गए चीन असं नको व्हायला. पहिल्यांदा तुमचा आजार काय आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करा. अगदी महत्वाचं काय आहे तर ज्या पद्धतीने आपण मगापासून चर्चा करतोय त्या चर्चेमध्ये आपण बोलतोयच की योग्य वेळी मार्गदर्शन करून घेणं महत्वाचं आहे, सोबतच योग्य तज्ञांचं मार्गदर्शन लाभणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सरांनी जवळपास 5,000 रुग्णांना या समस्येतून बाहेर काढलेला आहे. असाच एक आता अनुभव आपण पुन्हा एकदा पाहूयात. मी चाटकोपमध्ये राहतो आणि मला गेल्या 1 वर्षापासून पायल्सचा त्रास होत होता. डिसेंबरमध्ये खूप जास्त त्रास वाढला, तेव्हा वर्तमानपत्रात वेदामृत हॉस्पिटलबद्दल कळालं आणि त्यावेळी खूप ब्लिडिंग होत होतं. डिसेंबरमध्ये मी त्याचे ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर आज 3 महिन्यानंतर मी या त्रासातून पूर्णपणे बाहेर पडलो आहे. नक्कीच सर, आता जो आपण अनुभव पाहिला, अगदीच तरुण होता हा मुलगा, आणि तरुणांमध्ये ही समस्या जी आहे ती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, आणि ह्या त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडींमुळे ही समस्या त्यांच्यावरती ओढावतीये का? राईट. कसं आहे, तरुण मुलांमध्ये मोस्टली आता फास्ट फूड, जंक फूड हे सगळं प्रमाण, चायनीजचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. काहीही खाणं, चटरपटर खाणं, तिखट चमचमीत खाणं, स्ट्रेस घेणं, खूप लहान वयामध्ये खूप जास्त जिम्मेदाऱ्या पडणं, परीक्षेचा, अभ्यासाचं टेन्शन, सेटल्ड होण्याचं टेन्शन, आणि आता सध्याचं जे लाईफस्टाईल आहे म्हणजे ते म्हणतात ना शॉर्ट टर्म गेन, की सगळं काही झटपट हवंय, आणि प्रेशर खाली जगतात बरेचसे. आत्ताची जी पिढी आहे ती प्रेशर खाली खूप जास्त आहे. आमच्या काळात आम्ही कॉलेजपर्यंत अगदी खेळत मस्ती करत होतो. आता प्रेशर खूप जास्त. आता ह्या मुलाची पण हिस्ट्री अशी आहे की परीक्षेचा काळ,
त्या काळामध्ये खाण्यापिण्याची आबाळ होते, वेळेवर खाल्लं जात नाही किंवा खूप शॉर्टकट्स बऱ्याच वेळा तिखट चमचमीत खाल्लं जातं आणि मग त्याच्यातून हा आजार निर्माण होण्याची शक्यता असते. नक्कीच हा आजार निर्माण झालेला आहे. तर आपण असं म्हणतो की आता माझं तर वय इतकं नाहीये, मग मला नसेल कदाचित मूळव्याध, कदाचित काहीतरी वेगळं असेल. पण हा कदाचित जो शब्द आपण आपल्या आरोग्याविषयी वापरतो ना, तो कदाचित घातक ठरू शकतो. आपण आणखीन एक अनुभव आता आहे तो पाहूयात. नक्कीच एक अनुभव आपल्याला पाहायचाच आहे. प्रेक्षकांना हा अनुभव दाखवण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही हा आजार आहे तो अंगावरती काढू नका. या आजारामुळे किती शरीराची हानी होऊ शकते हे सांगण्याचा खरं तर आमचा हा प्रयत्न आहे. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळते. गळू आहे असं म्हटलं जातं, तर गळू ही कन्सेप्ट नेमकी काय आहे? गळू म्हणजे काय? राईट. गळू म्हणजे पेरियानल ॲब्सेस, गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी ॲब्सेस होणं, पुय निर्माण होणं. हे निर्माण होण्याची कारणं खूप सारी आहेत. जसं विटॅमिन डी ची डेफिशियन्सी होणं, खूप त्याच्यानंतर ॲनिमिया हे सुद्धा एक कारण आहे. त्याच पद्धतीने गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठल्या तरी स्वेट ग्लँड्स इन्फेक्ट होतात आणि त्याच्यातून सुद्धा ॲब्सेस निर्माण होतो. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, बऱ्याच वेळा व्हेरी हाय प्रोटीन डाएट म्हणजे काजू झाले किंवा आंबे झाले किंवा अतिशय चिकन मटण खाण्यात असणे आणि पथ्याने न राहणे म्हणजे रात्रीचं जागरण केलंय, प्रवास झालाय आणि तुम्ही चिकन मटण पण हाणताय, तर पाव खाल्ले जात आहेत किंवा असं काहीतरी तिखट चमचमीत तळलेले पदार्थ, हे सगळे हाय प्रोटीन्स कन्झ्युम केल्यामुळे सुद्धा ॲब्सेस क्रिएट होतात. त्याच पद्धतीने आघात, ह्या सगळ्या गोष्टींचा पण तिथे कारणीभूत ठरतात. काही प्रकारचे इन्फेक्शन्स असतात ते कारणीभूत ठरतात. या सगळ्यांमुळे गळू म्हणजे ॲब्सेस क्रिएट होतात. आता हे ॲब्सेस निर्माण झाले की जिथे जवळ आपल्याला डॉक्टर मिळेल तिथे जावं लागतं, कारण ही एक प्रकारची इमर्जन्सी असते. आपल्याकडे मुख्यत्वे करून जेव्हा ॲब्सेस होतात तेव्हा फक्त ड्रेन करणं, जनरली कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये एक कट घेऊन चिरा घेऊन सगळा पस काढला जातो आणि नंतर ह्याचं रूपांतर फिस्टुलामध्ये होतं. ते होऊ नये म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये हा चिरा घेऊन पस काढल्यानंतर आतमध्ये प्रतिसरण्य क्षार लावला जातो की ज्याच्यामुळे पुन्हा याच्यामध्ये फिस्टुला क्रिएट होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. आणि म्हणून गळूमध्ये सुद्धा चिकित्सा करताना त्याचा पस ड्रेन केल्यानंतर क्षार लावावा, हे मला लोकांना इथे सांगायचं आहे की जेणेकरून त्याचं रूपांतर नंतर फिस्टुलात होत नाही. नक्कीच. आणि विटॅमिन डी डेफिशियन्सी हा सध्या खूप मोठी अडचण समाजामध्ये पाहायला मिळते. लोक म्हणजे सूर्यचिकित्सा मी त्याला म्हणेन की माणसाने उन्हात जावं, थोडंसं ऊन घ्यावं. विटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या गोळ्या खाण्यापेक्षा ते नॅचरली आपली स्किन तयार करू शकते आणि त्याच्या कमतरतेमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. हे ॲब्सेस होणं हे मुख्यत्वे करून त्याच्यामुळे निर्माण होण्याची सध्या संख्या वाढलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं उन्हात जावं, थोडंसं ऊन घ्यावं, आहे की नाही, नक्कीच, की ज्याच्यामुळे ह्या आजाराला आपल्याला टाळता येऊ शकेल. नक्कीच. म्हणजे गळू झाला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर फिस्टुलामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं किंवा फिशरकडे दुर्लक्ष केल्यानंतर फिस्टुला आपल्याला होऊ शकतो. एकूणच काय तर एका आजाराकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या आजाराला आपण निमंत्रण देतो असंच आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्याच आजारांकडे दुर्लक्ष करणं हे फार घातक ठरू शकतं. या विषयासंदर्भात सरांकडून अशीच माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र घेते छोटासा ब्रेक. आई वाढत्या मैत्रीसाठी चला 2 गोड करूया. आता प्रत्येक 10 रुपयांच्या डेअरी मिल्क सोबत 15% एक्स्ट्रा. काय गुडघे दुखतायत, अंग दुखतंय, सांधेदुखीने बेजार झालायत? आता चिंता सोडा. डॉक्टर जैन निर्मित गुणकारी औषध वात, संधिवाताच्या व्याधीवर हमखास उपाय. डॉक्टर जैन यांचं वात. संपर्क करा 9594072020. feels like a lot more than your Caviar Cadbury Dairy Milk Silk. Your favorite silk now at a lower price. Grazia. See the world in a Grazia way. Presenting the new Honda Grazia. Honda Grazia, the world in a new light.
जगण्याचं स्वप्न कुणाचं नसतं, प्रत्येकाचं असतं, बालपणापासूनचं असतं. त्यानं ते खरं केलं. स्वस्तात विमान भारतातल्या भारतात तयार होईल या दृष्टीनं प्रयत्नही केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भारतामध्ये विमानं बनवायची नाहीत असा कायदा केला. मी भारतात विमान बनवलेलं आहे ते तुम्ही रजिस्टर करा, माझा हक्क आहे, तो मी मागत होतो. प्रशासकीय सेवेने ज्या गोष्टी खरोखर करायला पाहिजेत त्या ते करतायत का ह्याच्याबद्दल मला खरोखर माझे डाऊट आहेत. महाराष्ट्र कॉलिंग साम टीव्हीचा विशेष कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 2:30 वाजता. लवकर सुरू करा, नवीन रेसिपीज दाखवा. पुन्हा एकदा हा कार्यक्रम नव्याने बघण्याची इच्छा आहे. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. हो, बरीच ईमेल्स, बरीच पत्र आलेली आहेत आणि तुमच्या मनातला प्रश्न तोही आहेत. यावर उत्तर एकच आहे, ते म्हणजे सुगरण पुन्हा एकदा नव्याने येणार आहे. कधी? लवकरच, आणि तेही फक्त साम टीव्हीवर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, पायलोनायडल सायनस हा नेमका प्रकार काय आहे आणि याविषयी देखील अनेक गैरसमज आहेत, तर त्याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगूयात. पायलोनायडल सायनस म्हणजे पाठीच्या पणक्याचा शेवटचं टोक, दोन बटक्षामध्ये तिथे एक सायनस क्रिएट होतो, ज्याचं जखम भरत नाही बरेचसे अँटीबायोटिक्स घेऊन, बरेच दिवस ते तिथे राहतं. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी अशी असते की त्याच्यामध्ये जे केस असतात ना, तेच त्या रंध्रातून आतमध्ये इन्व्हर्ट होतात आणि ते फॉरेन बॉडी सारखं काम करतात आणि तिथे ऍब्सेस क्रिएट होतो किंवा एक प्रकारचं सायनस क्रिएट होतो. सायनस म्हणजे मोकळी जागा की ज्याच्यामध्ये पस निर्माण होतो. आता पूर्वीच्या काळी याची ट्रीटमेंट कशी असायची, तर पूर्ण मोठी जखम केली जायची आणि तिला ड्रेसिंग करून करून भरलं जायचं. सेंटर भागाला असल्यामुळे जखम ती लवकर भरायची नाही, दोन्ही साईडने ताण असल्यामुळे ती लवकर भरायची नाही. आता नवीन आहे ना, त्याच्यामध्ये रंबॉर्ड फ्लॅप नावाचा एक प्रकार आलेला आहे की जी एक प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी आहे, ज्याच्यात इन्फेक्टेड पार्ट जसं मी स्क्रीनमध्ये दाखवलं तसं तो काढला जातो. पूर्ण तो इन्फेक्टेड पार्ट असा कट करून पूर्ण लेझरद्वारे कट करून काढला जातो आणि त्याच्यावरती बाजूची चांगली त्वचा चढवली जाते. ही चढवताना काही स्टिचेस घ्यावे लागतात जे 10-12 दिवसानंतर काढता येतात. आता बघा बरं, ह्याच्यामध्ये सुद्धा कुठे ड्रेसिंग करावं लागणार आहे का पेशंटला? म्हणजे याच्यासाठी तर अगदी 10वी-12वीच्या परीक्षेला एक आठवडा असताना पेशंटने ऑपरेशन करून परीक्षा दिलेल्या आहेत. कारण ड्रेसिंगच नाही ना, दुखणं नाही, पेन नाही, काही नाही आणि पेशंट बरा होतो आणि तो इन्फेक्टेड पार्ट पण निघून जातो. सो हा या ट्रीटमेंटचा पार्ट आहे की ही आधुनिक चिकित्सा आल्यामुळे, नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे, नवीन टेक्निक्स आल्यामुळे पूर्वीसारखं आता दुखणं राहिलं नाही. म्हणजे हा आजार खूप सोपा करून टाकला असं म्हटलं तरी चालेल. नक्कीच. हा आजार जरी सोपा असला तरी प्रत्येक वेळेला ऑपरेशनची गरज भासते का, किंवा योग्य डॉक्टरची निवड जी आहे ती रुग्णांनी नेमकी कशा पद्धतीने मग केली पाहिजे? राईट. कसं आहे की आपण भाजी घेताना सुद्धा तपासून पाहतो बऱ्याच वेळा ती चांगली आहे की नाही, आरोग्याला हितकारक आहे की नाही. तर मग डॉक्टर निवडताना आपण जी आपली सगळ्यात नाजूक जागा आहे ती एखाद्या डॉक्टरांना सर्जरीसाठी देणार आहोत, त्यांना हातात देणार आहोत, तर ते डॉक्टर योग्य असले पाहिजे. आजकाल काय भारतामध्ये क्वॅक्स डॉक्टर किंवा चान्सी डॉक्टर खूप प्रमाण आहे, बंगाली बाबा, बरेचसे लेप लावणारे डॉक्टर्स. म्हणजे आपण आपला डॉक्टर निवडताना तो योग्य क्वालिफाईड आहे का? कारण 10 पैकी 6 रुग्ण हे फक्त औषधांचे असतात, जे साध्या ट्रीटमेंटने बरे होणारे असतात. 4 पेशंट चॅलेंजिंग असतात की ज्यांना काहीतरी इंटरव्हेन्शनची गरज असते. तर अशा वेळेस आपल्या डॉक्टरांकडे उद्या जर काही प्रॉब्लेम झाले तर ते हँडल करण्यासाठी तत्पर आहेत का, असं आपण त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, जी पद्धती ट्रीटमेंटसाठी वापरणार आहोत ती योग्य आहे का, याचाही थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे. आता प्रत्येक आजारासाठी ऑपरेशनची गरज असते का, तर निश्चितच नाही. ग्रेड 1, ग्रेड 2 मूळव्याधीपर्यंत औषधांनी बरे होतात. ग्रेड 3, ग्रेड 4 औषधांनी बरं होत नाही, काही ना काही करावं लागतं. लाक्षणिक फरक मिळू शकतो, परंतु कायमस्वरूपी बंद होण्यासाठी मूळव्याध ती ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 4 प्रोलॅप्स, थ्रम्बोज पाईल्स, या सर्कम्फरन्शियल पाईल्स, याच्यामध्ये काही ना काही इंटरव्हेन्शन करावं लागतं. फिशर सुरुवातीच्या अवस्थेत औषधांनी बरा होतो, तो इन्फेक्ट झाला, मांस मोठं बाहेर आलं तर आपल्याला त्याच्यासाठी काही ना काही करावं लागतं. फिस्टुला औषधांनी बरा होत नाही, त्याला नक्कीच जेव्हा केव्हा माहीत पडेल तेव्हा तुम्ही ऑपरेट करून त्याच्यातून बाहेर पडावं. तो छोटा असताना इझी असतं, कॉम्प्लिकेटेड झाला तर कठीण होऊन जातं. पॉलिप म्हणजे मी एक पॉलिपसाठी व्हिडिओ पण आणलेला आहे की ज्याच्यामध्ये एक मांसल भाग, जसं चामखीळ असते ना तसं ते एक मांसाचा तुकडा असतो की जो मूळव्याधीसारखा बाहेर येतो. आजकाल रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं जे मशीन आहे त्याच्याद्वारे ते अगदी 2 सेकंदात काढता येतं विदाऊट जखम करता आणि पेशंट त्याच्यातून पूर्णपणे बाहेर होतो. गुदभ्रंश नावाचं एक, हे बघा आता हे पॉलिपमध्ये दाखवलं ना की जसं ते मांसाचा गोळा असा वाढत राहतो
आणि त्याला एक लूप असतं जे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ते असं टाईट केलं जातं आणि ते पूर्ण त्याचं मूळ श्रिंक करतं आणि बाहेर पडतं. पूर्वी आम्ही याच्यासाठी सीलर्स नावाचे काही मशीन्स असतात की जे रेडिओ फ्रिक्वेन्सीवरतीच काम करतात, ते सुद्धा वापरायचो आणि ते आजही पाईसाठी सुद्धा वापरलं जातं की ज्याच्यामध्ये आपल्याला विदाऊट पेन विदाऊट कटिंग पेशंटला बरं करता येतं. त्याच पद्धतीने प्रुरायटस ॲनो नावाचा एक प्रकार आहे ज्याला स्किन डिसीजेस आपण म्हणतो, ते औषधाने बरे होऊ शकतात. त्याला कुठल्याही सर्जरीची गरज नसते. वॉर्टमध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत औषधं काम करतात. काही दिवसानंतर ते खूप वाढले तर त्याला कॉटरी किंवा लेझरचा वापर करू शकतो आपण. गुदभ्रंश नावाचा प्रकार आहे की ज्याच्यात आतडं पूर्ण बाहेर येतं, ते मात्र औषधांनी बरं होत नाही. त्याला काही ना काहीतरी ऑपरेट सॅक्रोएक्टोपेक्सी नावाचे काही प्रोसिजर्स आहेत त्या कराव्या लागतात. सो जसा आजार तसा त्याचा उपचार. म्हणजे काही गोष्टी ह्या औषधाने बऱ्या होणार आहेत तर होणार आहेत, ज्या नाहीच होणार आहेत त्याला उगाच विनाकारण आपण वाढवण्यात काही पॉईंट नाही. इनफॅक्ट ते बरं होईल या अपेक्षेने तो आजार बळावतो, मोठा होतो आणि मग ते अंगाशी येतं. सो प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. योग्य डॉक्टर भेटला तर योग्य ठिकाणी योग्य प्रश्न सॉल्व्ह होतात. टाळा कितीही मोठा असू द्या, चावी छोटीच असते. ती चावी ज्याच्याकडे आहे ना तिथे जावं आणि आपला आजार बरा करावा. नक्की सर, आपलं जे डे केअर पाईल्स क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये उपचार पद्धती घेतल्यानंतर रुग्ण अगदी लगेच घरी जाऊ शकतो. प्रोसिजर कशा पद्धतीची असते? अगदी पेशंट अगदी 2 तासात घरी जाऊ शकतो. 2 ते 3 तासात तो आपल्या घरी जाऊ शकतो. आपल्याकडे एक पद्धत आहे. पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो पहिल्यांदा त्याचं कॅमेरामध्ये चेक केलं जातं, फोटो काढले जातात त्या जागेचे की जेणेकरून पेशंटलाही बघायला मिळतं आणि पेशंटला नक्की काय झालं याचं निदान केलं जातं. ते निदान झाल्यानंतर त्याला समजून सांगितलं जातं की हे काय आहे आणि ह्याचं पुढे काय होऊ शकतं. त्यानंतर ते जर औषधाने बरं होण्यासारखं असेल तर औषधच दिली जातात आणि जर त्याला प्रोसिजर गरजेचे असेल तर त्या पद्धतीने ती सजेस्ट केली जातात. हे सगळं करत असताना ते पुन्हा उद्भवू नये हा डोक्यात पाठीशी विचार असतो. त्यानंतर जर तो सर्जरीसाठी एलिजिबल असेल तर त्याच्या ब्लड टेस्ट केल्या जातात आणि मग ब्लड टेस्ट केल्यानंतर एक तारीख दिली जाते. त्या तारखेला तो दुसऱ्या दिवशी त्या तारखेला त्याला सकाळी यायचं असतं. बॉईल वॉश झाला की सकाळी तो आला की आमच्याकडे ना अॅनेस्थेशिया देताना पाठीच्या मणक्यात द्यावा लागत नाही. आम्ही त्याला एक पुडेंटल ब्लॉक नावाचं 9 ब्लॉकर्स असतात तर ते ब्लॉक दिले जातात की जेणेकरून फक्त गुदद्वाराची जागा सुन्न होत आहे आणि एक झोपेचं इंजेक्शन दिलं जातं. प्रोसिजर संपेपर्यंत पेशंट चालत बाहेर येतो वॉर्डमध्ये आणि पेशंट अगदी 2 तासात घरी जाऊ शकतो. नंतर पेनही नसतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजारानुसार ते आजारागणित थोडंसं बदलतं, पेशंट गणित थोडंसं बदलतं. बऱ्याच वेळा इमोशन्स सुद्धा असतात. जसं काही लोक खूप स्ट्रॉंग असतात मनाने, काही लोक सशासारखे असतात, म्हणजे पान पडलं तरी आभाळ पडलं असं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. परंतु यासाठीच आम्ही त्यांना आपल्याकडे काही काउन्सिलर्स असतात. पेशंटला मदतीसाठी दरवेळेस डॉक्टरांचे एक फोन नंबर त्यांच्याकडे दिले जातात की कधी काही अडचण निर्माण झाली तर तुम्ही कधीही त्यांना फोन करू शकता. इमर्जन्सी आपल्याकडे एक प्रकारची टीम आहे की ज्याच्यामध्ये स्टेपलरसाठी सुद्धा मॉडर्न सर्जिकल मेथड्स आपल्याकडे वापरण्यासाठी काही सर्जन्स आहेत, काही आपली टीम आहे, नर्सिंग स्टाफ आहे, काही काउन्सिलर्स आहेत. ह्या सगळ्या ही टीम असल्यामुळे आपल्याला पेशंटची सगळ्या पद्धतीने काळजी घेता येते. सो ऍट द एंड पेशंट्स आर हॅपी. नक्कीच. आणि हेच तर तुम्ही गेल्या 12 वर्षांपासून सर करत आलेले आहात. सर, आजच्या गप्पांमध्ये आपण आहाराविषयी बोललो, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत खाण्यामध्ये त्याविषयी बोललो. मात्र महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे व्यायाम. व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि व्यायाम कुठल्या पद्धतीचे केले पाहिजेत, कशा पद्धतीने आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्यायचं आहे. मात्र एक अनुभव आता आपण पाहूयात जो सरांनी अगदी छान पद्धतीने या रुग्णाला या आजारातून बाहेर काढलेला आहे. पाहूयात आपण. मी जोगेश्वरी मुंबई इथे राहतो. मला फिशरचा प्रॉब्लेम होता. मला फॅमिली डॉक्टर जे आहेत त्यांनी पहिल्यांदा डायग्नोसिस केलं होतं. त्यानंतर त्यांनी रेकमेंड केलं की तुम्ही याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि मग वेदामृतचा रेफरन्स दिल्यानंतर मग मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मला बऱ्यापैकी त्यांनी स्कॅन वगैरे करून व्यवस्थित डायग्नोसिस करून लगेच सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन रेकमेंड आहे, कारण 2.5 वर्षापासून जुना आहे आणि खूपच पेन होत होतं, त्रास होत होता. मध्ये मी व्यायाम सुरू केलेला असल्यामुळे हेवी व्यायामामुळे देखील मला जास्त त्रास व्हायला लागला होता आणि ऑपरेशन हे एकमेव पर्याय असल्यामुळे मी इमिजिएटली त्याला तयार झालो. एका दिवसात त्यांनी ऑपरेशन देखील सक्सेसफुल केलं आणि त्याच्यानंतर माझी 15 दिवसानंतर आयुर्वेदिक औषधांची सुरुवात झाली आणि 2 महिने झाले आता आणि आता अतिशय रिलीफ आहे. जे मला मागे 8-10 महिन्याचा जो प्रचंड त्रास होता तो त्रास जवळजवळ संपलेला आहे आणि मी ही ट्रीटमेंट नक्कीच सगळ्यांसाठी रेकमेंड करेन ज्यांना हा त्रास होतो.
सर अगदीच माझा वेळ संपत आलेला आहे, मात्र गुदभ्रंशाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल अगदी थोडक्यात. राईट. गुदभ्रंश म्हणजे गुदद्वार बाहेर येणं. त्याला आहे ना आता एक नवीन पद्धत आली आहे की ज्याच्यामध्ये ते अख्खच्या अख्खं आतडं आतमध्ये ढकलून माकड हाडाला एक 4 ते 5 स्टिचेस घेऊन चिटकवता येतं की जेणेकरून ते बाहेर येणं बंद होतं. ही अत्यंत आधुनिक नवीन पद्धत आहे आणि ती सक्सेसफुल आहे. 92 वर्षाच्या आजीपर्यंत आम्ही हे करून पाहिलेलं आहे आणि इट्स अ व्हेरी सक्सेसफुल मेथड. कुठेही कापाकापी करायची गरज नाही. त्याच्यावर गुदभ्रंश सुद्धा आता या नवीन पद्धतीने बरा करता येतो. नक्कीच. आणि गुदभ्रंशाबद्दल मला अधिक जाणून घ्यायचं आहे सर. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नक्कीच या विषयावरती बोलायचं आहे. मात्र आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्या विषयासंदर्भात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली. इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयाने अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.